व्हॉट्सअपवर सांगितलं की डिफिकल्टी रिएक्शनशी रिलेटेड असेल तर कशी विचारायची ग्रुपमध्ये. तर डिफिकल्टी तुम्ही कॉल करून विचारू शकता. एखादी रिएक्शन रिवाइज करायची असेल व्हॉट्सअपवर मेसेज टाकून नाही करू शकता. आता सर्वच्या सर्व अल्कोहोलच्या मेथड ऑफ प्रिपरेशन आपल्या समोर. तुम्ही लोकांनी सर्व मेथड ऑफ प्रिपरेशन एकदा संपल्या की त्याची शॉर्ट नोट काढायची आहे की पूर्णच्या पूर्ण मेथड ऑफ प्रिपरेशन आपण कशा पद्धतीनं शिकलो. त्याच्यानंतर त्याच्याशी रिलेटेड वेगवेगळ्या प्रकारच्या क्वेश्चन अँसरशी आपल्याला काय करावं लागतं, प्रॅक्टिस. कारण प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन जे पेपरला येतात त्याचे अँसर लिहिता येत नाही. बरोबर. आता सर्व मेथड ऑफ प्रिपरेशन अल्कोहोलच्या शिकण्यासाठी आपल्याला 4 ते 5 लेक्चर लागले. आता त्या पूर्ण अल्कोहोलच्या मेथड ऑफ प्रिपरेशन जर आपल्याला रिवाइज करायच्या आहे तर त्या कशा पद्धतीनं आपण रिवाइज करणार. मेथड ऑफ प्रिपरेशन वर लिहायचं. पहिली मेथड ऑफ प्रिपरेशन ही कोणापासून आहे ते लिहायचं. फ्रॉम अल्किल हलाइड. अल्किल हलाइड लिहिण्यापेक्षा फक्त RX लिहायचं. दॅट इज अल्किल हलाइड. पूर्ण मेथड ऑफ प्रिपरेशन झाल्यावर रिएक्शनची शॉर्ट नोट काढायची आहे. आणि शॉर्ट नोट कशा पद्धतीने काढायची ते मी तुम्हाला सांगतो. इथे फ्रॉम RX आपण अल्किल हलाइडचं काय केलं, अल्कलाइन हायड्रोलिसिस. इथे लिहायचं अल्कलाइन हायड्रोलिसिस. अल्कलाइन हायड्रोलिसिस. अल्कलाइन हायड्रोलिसिस म्हणजे रिएक्शन विथ अक्वायस NaOH किंवा अक्वायस KOH किंवा मॉइस्ट Ag2O that is सिल्वर ऑक्साइड. याच्यापैकी कोणतीही एक रिएक्शन म्हणजे तुमच्या अल्किल हलाइडचं कन्व्हर्शन अल्कोहोल मध्ये करणारी आहे. एक रिएक्शन शॉर्ट नोट मध्ये लिहून घ्यायची. RX प्लस KOH NaOH पुढे पण लिहा. KOH अक्वायस. एरोवर लिहिलं होतं आपण बॉईल. इथला K आणि इथला X काढून टाका. फॉर्मेशन ऑफ ROH आणि प्लस KX. रिएक्शन संपली. ही होती पहिली मेथड ऑफ प्रिपरेशन जी आपण अल्किल हलाइड आणि अरिल हलाइड मध्ये या रिएक्शनचं मेकॅनिझम बघितलं. SN1 SN2. ओके. नंबर 2 ची मेथड ऑफ प्रिपरेशन ही कोणापासून आहे ती पहिल्यांदा आठवली पाहिजे. व्हिच इज फ्रॉम अल्कीन. अल्कीन. आता अल्कीन पासूनची ही मेथड ऑफ प्रिपरेशन. या मेथड ऑफ प्रिपरेशनचं नाव हायड्रेशन. या मेथड ऑफ प्रिपरेशनला म्हणतो आपण हायड्रेशन. हायड्रेशन युजिंग कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. आपण अल्किनचं हायड्रेशन करणार. तर अल्किनचं हायड्रेशन करताना इथे एक्झाम्पल देताना पहिल्या मेंबरचं एक्झाम्पल न लिहिता शॉर्ट नोट मध्ये अनसिमेट्रिक अल्किनचं एक्झाम्पल घ्यायचं. जिथे आपल्याला मार्कोनिकॉव्ह's रूल पाहायला मिळेल. इथिलीन मध्ये तुम्हाला मार्कोनिकॉव्ह's रूल नाही. इथिलीन इज कन्व्हर्टेड इनटू इथेनॉल.
इथे मार्कोनिक ऑक्स रूल आहे. सर्व पूर्ण रिएक्शन लिहायची SOHO3H. हा पॉझिटिव्ह पार्ट, हा निगेटिव्ह पार्ट. याच्या खाली लिहा कॉन्सन्ट्रेटेड, एरोवर लिहा कोल्ड. Double bond is converted into single bond. Addition takes place according to Markovnikov rule. CH3 as it is. Double bond is converted into single bond. Negative portion टोकाला लावायचा नाही. OSO3H इथे लावायचा H. तो प्रॉडक्ट व्यवस्थित लिहायचा. CH3 हा C, तिकडचा CH3 इथे लिहा. हा H म्हणजे हा ग्रुप झाला आयसोप्रोपिल हायड्रोजन सल्फेट. आयसोप्रोपिल हायड्रोजन सल्फेट मध्ये वॉटर टाका, हायड्रेशन. एरोवर लिहा बॉईल. बॉईल केला की जे सल्फ्युरिक ऍसिड तुम्ही टाकलं ते सल्फ्युरिक ऍसिड निघून गेलं. फॉर्मेशन ऑफ आयसोप्रोपिल अल्कोहोल, साइड प्रोडक्ट सल्फ्युरिक ऍसिड. याच्यामध्ये दोन प्रकार करा. एक याला म्हणा A आणि याला म्हणा B. B याच्यासाठी की तुम्हाला या मेथड ऑफ प्रिपरेशननी N प्रोपिल अल्कोहोल तयार करता येत नाही, एक्सेप्ट इथिल अल्कोहोल. या मेथड ऑफ प्रिपरेशननी N प्रोपिल अल्कोहोल तयारच होत नाही. मग तुम्हाला N प्रोपिल अल्कोहोल तयार करायसाठी कोणती मेथड? हायड्रोबोरेशन, ऑक्सिडेशन. हायड्रोबोरेशन आणि ऑक्सिडेशन या रिएक्शनचं नावच ते आहे, हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन. ही फक्त प्रोपिलिन सोबतच करायची आहे तुम्हाला प्रॅक्टिस. CH3 CH डबल बॉन्ड CH2. हा सगळा डायपोरेनचा फॉर्म्युला B2H6. प्रॉडक्टचं नाव लक्षात असलं पाहिजे, ट्रायप्रोपिल बोरेट. ट्रायप्रोपिल ग्रुपसाठी कसा ग्रुप काढायचा? CH3 अगेन CH2 परत CH2. हा झाला ट्रायप्रोपिल. आणि बोरेनसाठी B. हा B2 असल्यामुळे इथे घ्यायचं 2. 3 into 2 that is 6. त्या ट्रायप्रोपिल बोरेन मधला एकच मॉलिक्यूल घ्यायचा, CH3 CH2 CH2. हा झाला ट्रायप्रोपिल आणि हा बोरेन. याच्यामध्ये काय टाकायचं? हायड्रोजन परऑक्साइड HOOH. किती मॉलिक्यूल? 3. हायड्रोजन परऑक्साइड H2O2 in presence of OH negative basic medium. हा B या 3 OH ला घेऊन साइड प्रोडक्ट तयार करायचं. B OH आणि Y3. हा 3 इकडे, that is thrice. CH3 CH2 CH2 आणि हे 3 OH इथे लागले. That is N-propyl alcohol can be prepared using dilution oxidation. ही होती आपली सेकंड मेथड ऑफ प्रिपरेशन. थर्ड मेथड ऑफ प्रिपरेशन आपण कोणापासून घेतली? फ्रॉम हायड्रोकार्बन. फ्रॉम नाही हायड्रोकार्बन. रिडक्शन. रिडक्शन कोणाचं? कार्बन. रिडक्शन अल्डिहाइडचं, त्याच्यानंतर कीटोनचं, त्याच्यानंतर कार्बोक्सिलिक ऍसिडचं, त्याच्यानंतर इस्टरचं.
या सर्वांचं काय केलं आपण रिडक्शन. या सर्वांचं आपण केलं रिडक्शन. You know, reduction is a process in which there is addition of hydrogen. अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड आणि इस्टर या सगळ्यांचं एक एक एक्झाम्पल द्यायचं. फक्त इथे शॉर्ट नोट मध्ये समजा तुम्हाला अल्डिहाइडचं स्पेसिफिक एक्झाम्पल नसेल द्यायचं, जनरल एक्झाम्पल द्यायचं असेल, एकदा घ्या अल्डिहाइड. याच्यामध्ये टाका H2 इन प्रेझेन्स ऑफ रेनी निकेल. इन प्रेझेन्स ऑफ रेनी आणि निकेल at 413 डबल बॉन्ड इज कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड. एकदम सिंपल रिएक्शन आहे. कार्बन एटमची संख्या बदलत नाही. या रिडक्शनला कोणतं रिडक्शन म्हटलं आपण ते लिहा कॅटॅलिटिक रिडक्शन. परत सांगितलं होतं मी की इथे तुम्हाला रिडक्शन युजिंग सोडियम अमालगम अँड वॉटर नाहीये टेक्स्ट बुक मध्ये. त्याच्यामुळे ती रिएक्शन आपण इथनं गायब केली. आता H2 झाल्यानंतर दुसरा रिड्युसिंग एजंट कोणता आहे तुमचा एक्सपेन्सिव्ह LiAlH4. एखादं कीटोनचं एक्झाम्पल घ्या. नाही, झिंक अमालगम आणि वॉटर सोबत क्लेमन्सन रिडक्शन ते अल्डिहाइड कीटोन मध्ये याच्यात नाहीये. ती रिडक्शन वर येणार. ज्यावेळेला आता रिडक्शन रिएक्शन अल्डिहाइड कीटोन मधले घेऊ आपण, त्यावेळेला ती क्लेमन्सन रिडक्शन युजिंग झिंक अमालगम, उल्फ-किर्चनर रिडक्शन रिएक्शन, अशा दोन रिडक्शन रिएक्शन. याच्यामध्ये नाही, याच्यामध्ये LiAlH4च वापरला. ऍसिटोन घेऊ आपण, कोणताही अल्डिहाइड किंवा कोणताही कीटोन घ्या. हा कीटोन. आता इथे तुम्हाला दोन नेसंट हायड्रोजन ऍड करता येतं using LiAlH4 H3O पॉझिटिव्ह आणि इथेन. रिएक्शन वरच्या सारखीच होईल, काही चेंज नाही. CH3 इथे CH3 O एक H इथे एक H इथे. या रिएक्शन मध्ये फॉर्माल्डिहाइडचं कन्वर्शन प्रायमरी अल्कोहोल मध्ये होतं. ऍसिटाल्डिहाइडचं कन्वर्शन प्रायमरी अल्कोहोल मध्येच होतं. ऍसिटोनचं कन्वर्शन सेकंडरी अल्कोहोल मध्ये. हा जो एक्सपेन्सिव्ह रिड्युसिंग एजंट आहे LiAlH4 हा सिलेक्टिव्ह आहे. सिलेक्टिव्ह असल्यामुळे एकाच कंपोनंट मध्ये जर समजा कंपोनंट असा असेल CH डबल बॉन्ड CH आणि इथे आहे तुमचा CH, एकाच कंपोनंट मध्ये दोन डबल बॉन्ड आहे. एक ऑलेफिनिक डबल बॉन्ड आणि दुसरा तुमचा कार्बोनिल डबल बॉन्ड. तर अशा प्रकारच्या रिएक्शन मध्ये हा रिड्युसिंग एजंट खूप जास्त कामाचा असतो. नेसंट हायड्रोजन एरोवर लिहायचं LiAlH4, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड H3O पॉझिटिव्ह इथर. आता हा रिड्युसिंग एजंट काय करेल, या डबल बॉन्डला बिलकुलही ब्रेक करणार नाही. याच डबल बॉन्डचं कन्वर्शन करेल. हा डबल बॉन्ड असाचा असाच ठेवेल. CH3 CH डबल बॉन्ड CH, याला याच्यामध्ये हायड्रोजन ऍड करेल. डबल बॉन्ड इज कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड. अनसॅच्युरेटेड अल्कोहोल तयार करण्यासाठी अशा प्रकारच्या रिड्युसिंग एजंटचा वापर होतो. कार्बोक्सिलिक ऍसिडचं रिडक्शन करायचं असेल, कार्बोक्सिलिक ऍसिड CH3 C डबल बॉन्ड O OH ऍसिटिक ऍसिड चं रिडक्शन करायच्या वेळेला हा 4 नेसंट हायड्रोजन ऍड करतो.
एजंट तोच लिहायचा वरचाच LiAlH4 H3O पॉझिटिव्ह इथं 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन साइड प्रोडक्ट H2O 2 हायड्रोजन इथे ऍड होईल CH3 CH2 आणि OH रिडक्शन तुम्हाला अल्डिहाइडचंही करता येतं रिडक्शन तुम्हाला कीटोनचंही करता येतं रिडक्शन तुम्हाला कार्बोक्सिलिक ऍसिडचंही करता येतं रिडक्शन इस्टरचंही करता येतं एक इस्टर घेऊ आपण CH3 C डबल बॉन्ड O आणि C2H5 हा झाला इथिल ऍसिड याचं रिडक्शन करताना 4 नेसंट हायड्रोजन याच्यावर हाच रिड्यूसिंग एजंट दुसरा नाही 4 हायड्रोजन कसे ऍड करायचे यांनी ला 1 H साइड प्रोडक्ट इथेनॉल C2H5 OH आता उरले 3 हायड्रोजन CH3 असाच्या असाच हा C याला द्या 2 हायड्रोजन इथे 1 हायड्रोजन फॉर्मेशन ऑफ इथेनॉल अँड इथेनॉल म्हणजे एक एक एक्झाम्पल जर समजा आपण लिहिलं तर आपल्या लक्षात येईल की अल्डिहाइडचे रिडक्शन होतं कीटोनचे होतं कार्बोक्सिलिक ऍसिडचे होतं आणि इस्टरचे होतं आणि सगळ्या ठिकाणी आपल्याला काय मिळतं अल्कोहोल हॅव्हिंग सेम नंबर ऑफ कार्बन ॲटम आणि सर्वात शेवटी पुन्हा अल्डिहाइड आणि कीटोन पासूनच आहे एकाच पेजवर सर्व रिएक्शन आल्या पाहिजे फ्रॉम परत अल्डिहाइड आणि कीटोन पण इथे अल्डिहाइड आणि कीटोन कोणासोबत रिएक्शन दिली ग्रिग्नार्ड रिएक्शन या रिएक्शन मध्ये हे लक्षात घ्यायचं आहे याच्यावर आपण उद्याला प्रॅक्टिस घेणार की क्वेश्चन कशा प्रकारचे विचारले जाऊ शकतात अल्डिहाइड आणि कीटोन प्लस ग्रिग्नार्ड रिएजंट याच्यामध्ये लक्षात घ्यायचं कार्बन ॲटमची संख्या सेम राहत नाही फॉर्माल्डिहाइड रिएक्ट विथ ग्रिग्नार्ड रिएजंट गिव्स प्रायमरी अल्कोहोल ऍसिडाल्डिहाइड रिएक्ट विथ ग्रिग्नार्ड रिएजंट गिव्स सेकंडरी अल्कोहोल आणि ऍसिटोन प्लस ग्रिग्नार्ड रिएजंट गिव्स टर्शरी अल्कोहोल इथे कार्बन ॲटमची संख्या सेम राहत नाही एखादी रिएक्शन लिहायची कोणत्याही कंपाऊंडची फॉर एग्जांपल CH3 CH आणि डबल बॉन्ड कोणताही ग्रिग्नार्ड रिएजंट घ्या C2H5 MgI एरोवर कंपल्सरी लिहायचं आहे ड्राय इथर या रिएक्शनचं काय टेक्निक आहे डबल बॉन्ड इज कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड CH3 CH डबल बॉन्ड इज कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड C जवळ गेला C म्हणजे C2H5 O जवळ गेला MgI फॉर्मेशन ऑफ मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स अनस्टेबल असल्यामुळे त्याला ब्रॅकेट काढायचा ऍसिड टाकून हायड्रोलिसिस करायचं MgI घेऊन जाणार OH ला आणि इथे H असाच प्रोडक्ट लिहायचा CH3 CH हा C2H5 पोझिशन चेंज करायचं नाही O आणि H साइड प्रोडक्ट MgI आणि OH इथे आपण ऍसिटाल्डिहाइड घेतला तर अल्कोहोल मिळाला सेकंडरी फॉर्माल्डिहाइड घेतला असता अल्कोहोल मिळाला असता प्रायमरी आणि ऍसिटोन घेतला असता अल्कोहोल मिळाला असता ह्या 4 मेथड ऑफ प्रिपरेशन आपण अल्कोहोलच्या 3 ते 4 लेक्चर मध्ये शिकलो त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला अशा प्रकारच्या शॉर्ट नोट काढले की उद्याच्या प्रॅक्टिस मध्ये याच्यावरच काय राहणार तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन